नमस्कार. आज मराठवाड्यामध्ये अतिशय पूरपरिस्थितीचा आणि अति पावसाच्या तडाख्याचा अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. अस्मानी संकटात शेतकरी सापडला. आज दोन्ही DCM आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले, बांधावर आले. संपूर्ण परिस्थिती जाणीव आधीच होते, पाहण्यासाठी आलेले आहे. पण दुर्दैव असं की त्यांनी कुठल्याही प्रकारची ठोस घोषणा केली नाही, ओल्या दुष्काळाची सुद्धा घोषणा केली नाही. हे अतिशय गंभीर बाब आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि सरनाईक यांनी धाराशिव या ठिकाणी पालकमंत्री सरनाईक यांनी जी मदत आणली होती, पण त्या मदतीवर दुर्दैवाने त्यांनी त्यांच्या पक्षाचा सिंबॉल आणि हे देण्याचं काम केलं. आणि मग जखमीवर मीठ, माड्यावरलं लोणी खाल्ल्याचा हा प्रकार आहे. म्हणजे मतदानासाठी तुम्ही मदत करता का? अतिशय घाणेरडा प्रकार आहे. आणि ही अशी मदत काही कामाची नाही. आमच्या स्वाभिमानी शेतकऱ्यांनी बांधावरून त्यांना ते माल वापस केला. हा स्वाभिमान आहे. शेतकऱ्यावर वाईट वेळ आली मग का तुम्ही कशी बी त्याचा स्वाभिमान घालता की काय? आज बीडमध्ये पूरग्रस्तांची परिस्थिती अतिशय बेकार आहे. लोकांचे घरं गेली, शेतीचे पिकं बुडाले. आज त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. खाण्याची व्यवस्था नाही. अतिशय भयानक आहे. धाराशिव मध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे, लातूरमध्ये तिथे, परभणीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. ठीक आहे, आजच्या कंडिशन मध्ये सर्व पालकमंत्री त्या जिल्ह्यामध्ये, आमदार आपण आपल्या मतदारसंघामध्ये मदतीचा हात करत आहेत, फिरत आहेत. परंतु फिरण्यामधून ही शासन व्यवस्था कुठेतरी कमी पडते. आणि मग शेतकऱ्याला जर नुकसान झालं तर तुम्ही तातडीने मदत करत नाही. आणि एखादा ऍक्सिडेंट झाला, एखादी मोठी घटना झाली तर तुम्ही तातडीने मदत करता. म्हणजे दुसऱ्या क्षेत्रातली कुठली आपत्ती आली तर तुमच्या लाखांना घोषणा होतात. तुम्ही क्रिकेटवर खर्च करता, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खर्च. आणि शेतकरी जो अन्नदाता आहे या देशाचा, या जगाचा पोशिंदा आहे, आणि त्याच्यावर आपत्ती आली की नियम, अटी, पंचनामे हे नाटक बंद झाले पाहिजे. देश कित्येक वर्षापासून डॉक्टर स्वामीनाथन आयोगाची मागणी करतो, पण भारत सरकारनं केलेली नाही. 2014ला ज्यावेळेस मोदी सरकार पहिल्यांदा आलं, स्वामीनाथन आयोगाची मागणी होती, गुलदस्ती आतापर्यंत झाली नाही. किमान खर्चावर आधारित भाव पाहिजे. शेतीमालाला भाव नाहीये. भाव नाही हा तर प्रश्न, पण आपत्ती व्यवस्थापनामधला निधी सुद्धा आज वापरत नाहीत आणि तातडीची मदत सुद्धा जाहीर करीत नाही. दुर्दैव आहे. आणि मग कशाची लोकशाही? अशा लोकशाहीमध्ये काय न्याय भेटणार आहे? जर बहुसंख्य शेतकरी जर परेशान असा असेल, त्याच्यावर दिसतच संकट आहे, संपूर्ण चित्र दिसायला की तुम्हाला नुकसान झालंय, पाहणी करण्याची काय गरज आहे? प्रत्यक्ष मदत करण्याची गरज आहे. जशी भूकंप झाला की मदतीचे इथं ओघ झाला होता 93ला, ज्यावेळेस मराठवाड्यामध्ये भूकंप झाला होता, तशाच प्रकारची परिस्थिती ही ओल्या दुष्काळाची आहे. सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, मदत जाहीर करा, ही सुद्धा घोषणा दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी केलेली नाही. अतिशय दुर्दैवी बाब आहे. अशा या संकटातून आज शेतकरी वाट पाहिलाय की शासन काय मदत करणार आहे. पण आजच्या या चित्रावर असं दिसतंय की कुठली ठोस त्यांनी उपाय केला नाही. उलट आपल्या सिंबॉलची जी मदत केली होती ती शेतकऱ्यांना वापस केली. मला अभिमान आहे अशा शेतकऱ्याचा की ज्यांनी लाचारी स्वीकारली नाही. आणि मग शेतकरी हा स्वाभिमानी आहे. तुम्ही सरसकट कर्ज माफ करा. कर्ज माफ करण्याची मागणी उन्हाळ्यापासून चालू आहे. तुमचा अजेंडा सुद्धा होता निवडणुकीत कर्जमाफीचा. आता ती वेळ आलेली आहे. निदान मराठवाड्यासाठी तरी तुम्ही विशेष पॅकेज करून या शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. नाहीतर असा मोठा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. लाल भीतीचा हा कारभार बंद झाला पाहिजे. दप्तर गिरागी बंद झाली पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांनी साईड सोडून बोलायला लागलेले, ओल्या दुष्काळाची भाषाच करण्यात मी ही योजना करी, ती नेहमी भाषण पाहिजे करून हा महाराष्ट्र चालता येणार नाही. तुम्ही जाहिरातीवर खर्च केला. शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक झालेले आहात. शिवाजी महाराजांसारखं राज्यकारभार करण्याची गरज आहे. एवढं जरी करणं नाही झालं तर शेतकऱ्यासाठी तरी करा ना. अशी ही किती अश्रू यायला लागले डोळ्यामध्ये. महिला रडायला लागल्यात, लक्ष्म्या रडायला लागल्यात. खेड्यामध्ये पाण्यामध्ये बुडाले लोक. एवढी सुद्धा क्यू येत नाही. दुर्दैवी आहे. मुख्यमंत्र्याचा शेतीशी संबंध येत नाही. त्याचा संबंध फक्त वाटीशी येतो. कापसाची जी वाट असते ना पूजा करायला, ती वाटीशी संबंध येतो असं म्हणावं लागेल. ही वेळ आलेली आहे. अरे ज्याचं गळतं त्याला कळतंय. शेतकऱ्याचे मुलं आहेत ना, तुम्ही सर्वांनी असा आवाज उठायला पाहिजे आणि तातडीची मदत करायला पाहिजे. मराठवाड्यावर अतिशय आसमानी आणि सुलतानी संकटात सापडलेला मराठवाडा ह्या ठिकाणचा शेतकरी आरक्षणाच्या वेगवेगळ्या मुद्द्यावर समाजामध्ये वातावरण आधीच टाईट झालेलं आहे. पुन्हा आर्थिक संकट आलेलं आहे सर्व शेतकऱ्यावर. अशा अवस्थेमध्ये
ऍक्शन मूडमध्ये मुख्यमंत्री दिसत नाहीत आणि ते त्यांच्या नेहमी बुद्धीच्या चातुर्यावरच ते मात करणार दिसतात. आणि म्हणून सन्मान्य मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारकडे जाऊन या शेतकऱ्याला तात्काळ मदतीची गरज आहे. नुसते दौरे करून फोटोसन करून काही फायदा होणार नाही. ठीक आहे, ते मदतीचा हात आहे, पण तुम्ही प्रत्यक्ष खिशातून मदत फक्त तानाजी सावंत करतायत, आमदार भूमपराड्याचे शिवसेनेचे, पक्ष कोणताही असो. आज आम्हाला मदतीची गरज आहे आणि ती मदत आता दिली पाहिजे. जास्त दिवस लोक वाट पाहणार नाहीत. रस्त्यावर येण्याची वेळ आलेली आहे. जय जवान जय किसान.